नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अहिल्यानगरमध्ये आपली महाराष्ट्र केसरी पार पडली यंदाच्या वर्षाची कालच. आणि त्या महाराष्ट्र केसरीने संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलं. आता ते लक्ष वेधून काय कुठल्या विजयाने घेतलेलं नाही आहे, तर ते लक्ष वेधून घेतलं शिवराज राक्षेनं जे काही कृत्य केलं, जे काही त्या पंचांना लात मारली, शिवीगाळ केली किंवा काय त्यांच्याची बाचाबाची झाली असेल ती. विशाल बनकर सोलापूर अंतिम तीसरा पुकार. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. त्या सगळ्या गोष्टींवरून सगळा गदारोळ उभा राहिला. पण या सगळ्यावरती बोलणं का महत्त्वाचं वाटलं मला, मी अनेक काल सगळ्यांच्या व्हिडिओ पाहिल्या. मी ती जी कुस्तीची व्हिडिओ झाली ती पाहिली, मी कुस्तीचे नियम पाहिले. त्याच्यानंतर खरंच या सगळ्या कुस्तीच्या पार्श्वभूमीमध्ये ज्या मागे झालेल्या किंवा आतापर्यंत ज्या महाराष्ट्र केसरी झालेत त्याच्यामध्ये खरंच अशी चिटिंग झाली होती का, किंवा असं करतात का, किंवा पंचबिंच सगळे या सगळ्या गोष्टींना हाताळतात का, याविषयी आपल्याला बोलायचं आहे. आणि हे जे काही समोर आलं आहे ना, ते खरंच अत्यंत धक्कादायक आणि चुकीचं आहे. मग जर असं असेल तर मग खेळाडू वृत्ती किंवा खेळाडू आपलं आयुष्य अख्खं घालवतात एखाद्या खेळामध्ये अंगावरची मला असं वाटते ताकद वाढवण्यासाठी, बॉडी बनवण्यासाठी. आपल्याकडे काय आहे, एखाद्याची बॉडी बनवण्यासाठी जी मल्लाची बॉडी असते, जी कुस्तीपट्टूची बॉडी असते, एखाद्या पैलवानाची जी बॉडी असते ती बनवायला त्याला कित्येक दिवसांची वर्षांची मेहनत असते. ते काय सहजासहजी होत नाही. ते काय जिमला गेलं स्टेरॉइड घेतलं की लगेच बॉडी बनते असं नाही. त्याला कित्येक वेळ आपला आयुष्यातला त्या मातीवरती घालवावा लागतो, त्या कुस्तीच्या पटांगणामध्ये घालवावा लागतो, कुस्तीच्या आखाड्यात घालवावा लागतो. काय काय खावं लागतं आता ते काय तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे आपल्याकडं बोटावर मोजण्यासारखे पैलवान आहेत. पहिले गावागावात पैलवान असायचे, वाडीवाडीत घराघरात पैलवान असायचा. हे पिळदार दंड, मोठी शरीरयष्टी, खाणं पिणं दूध सगळ्या गोष्टी. पण आता ते होत नाही, कारण आता त्याला काय म्हणतात, त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. ते आमच्याकडे राहिली नाही ना. आमच्याकडे व्यायाम करण्याची क्षमता राहिली ना. आम्ही खातोय ते आम्हाला योग्य मिळते. त्याच्यामुळं इथून पुढं पैलवानकी ही आताच्या बोटावर मोजण्यासारखी होईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्हाला मी आधीच सांगून टाकलं. आता जी काही महाराष्ट्र केसरी झाली ती आयोजित केली होती ते संग्राम जगताप आणि मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत आणि संग्राम जगताप हे आमदार आहेत. आता यांनी ही जी काही कुस्ती आयोजित केली होती किंवा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र कुस्ती जो काही परिषद आहे त्या कुस्ती परिषदेच्या मार्फत या सगळ्यांच्या मार्फत ती कुस्ती तिथं ठेवली होती. आता या कुस्तीमध्ये जो विजयी झाला आहे तो पृथ्वीराज मोहोळ हा मुळशीचा आहे बहुतेक, आणि त्याला विजयी करण्यात आले किंवा तो विजयी झाला आहे या सध्याच्या घडीला. ती काही मानाची गदा वगैरे मिळाले, महाराष्ट्र केसरीचा जो काही पट्टा मिळतो तो मिळाला आहे. आणि त्यातून निश्चितच कुस्ती पैलवानांचं एक स्वप्न असतं की मला एकदा तरी महाराष्ट्र केसरी मारायचं आहे, कारण त्यातून महाराष्ट्रभर नाव होतं. पैलवान असल्याची एक अधिकृत किताब मिळतो आणि त्यानं खरोखरच त्या पैलवानांचं आयुष्य पालटून जातं. पण कालच्या कुस्तीमध्ये काहीतरी विचित्र घडलं. कालच्या कुस्तीमध्ये असं सांगितलं जातं आहे की पंचांनी चुकीचा निर्णय दिला. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, या कुस्तीला काय पंचांनी आजच काही चुकीच्या गोष्टी केल्यात असं झालेत का, तर मागे अनेक घटना अनेकदा अशा झालेल्या आहेत की पंचांनी बायस निर्णय दिला किंवा पंच बायस असतात असं सांगितलं जातं आणि मग ते त्यांचा जो फेवरमध्ये असेल त्याला निर्णय देतात आणि ती कुस्ती जिंकवली जाते. हे सगळं ठरवलं जातं. हे आधीच सांगितलं जातं की हा जिंकला. ह्या वेळेला पृथ्वीराज मोहोळ आणि मुरलीधर मोहोळ हे कोणी असतील, त्यांच्या नातीबीती काय असतील, नाही तर सारख्या आडनावाचे असतील म्हणून की काय लोक म्हणतायत मी म्हणत नाही. मुरलीधर मोहोळांनी त्या पंचांना, तिथल्या कुस्तीगीर सगळ्या संघटनांना, त्या सगळ्या गोष्टींना पुण्यातच महाराष्ट्र केसरी यावा म्हणून अनेक जण म्हणतात की त्यांनी सेटिंग लावली, म्हणून त्या शिवराज राक्षेंना बाद करायचं त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवल्या. आता कुस्तीच्या नियमांकडे येऊया आणि ती गोष्ट पाहूया की जिथं शिवराज राक्षेची नक्की पाठ टेकली का खाली मॅटवरती. ही मॅटची कुस्ती होती. तर कुस्तीचा नियम काय सांगतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुस्ती चितपट कधी होते, जेव्हा पाठ टेकली जाते पूर्णपणे आणि दोन्ही खांदे हे खाली मॅटला किंवा जमिनीला टेकतात, मातीमध्ये टेकतात आणि मग पंच त्याच्या खाली हात घालून चेक करतात की बाबा कुठं टेकलं आहे, कुठं काय केलं आहे. वेळ घेतला जातो या सगळ्या गोष्टींचा निर्णय करायला. म्हणजे असं नाही की टेकला की लगेच घंटे वाजवली त्या WWE सारखी की झाला जिंकला लगेच हात वर केला की नाही. ही खरी कुस्ती आहे. याच्यामध्ये डाव टाकले जातात, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट केली जाते जी डोक्याची असते, जी मेंटली फिजिकली या दोन्ही गोष्टीतून केली जाते. पण इथं आपण जेव्हा पाहतो तेव्हा शिवराज राक्षेचा एका बाजूचा खांदा हा टेकला नाही.
100% पाठ जी टेकावी लागते ती इथं टेकलेली नाही आहे. आता त्याचं म्हणणं अयोग्य आहे का? नाही, निश्चित योग्य आहे. नेमकं तुमचं ऑब्जेक्शन काय आहे? मला फक्त एवढंच सांगायचं मीडियातर्फे की ना जे जनता जनार्दन आहे त्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे. फक्त त्या जनता जनार्दनाला रिमो दाखवा की कुस्ती चित झाली का नाही. जर कुस्ती जर दोन्ही माझे जर खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे. जर माझं खांदा टेकला नाहीये, माझी जर पाठ अर्थी थोडी का होईना पण 70-75% माझी पाठ टेकले, बाकी 25% अजून टेकले नाही माझा शरीराचा भाग खाली, तर मग तुम्ही निर्णय लगेच देऊन कसा टाकला? आणि जेव्हा शिवराज राक्षे म्हणतो की या सगळ्या गोष्टीचं मला रिव्ह्यू पाहिजे, आता प्रत्येक खेळामध्ये रिव्ह्यू आहे. क्रिकेटमध्ये 4-4, 5-5, 10-10 मिनिटं तर त्या नुसत्या मागे खेचतात, पुढे घेतात, मागे खेचतात, त्याच्यावरतीच घालवली जातात. थर्ड अंपायर ठेवला जातो. कुस्ती देखील एक खेळ आहे, साधासुद्धा खेळ नाही, अगदी ऑलिम्पिकपर्यंतचा मोठा जागतिक दर्जाचा खेळ आहे. जागतिक, हे तुमच्या महाराष्ट्रापुरतं नाही आहे. त्याला रिव्ह्यू नसतो. कुठल्या खेळामध्ये रिव्ह्यू नसतो आजकाल. साधा आपलं ग्रामीण टेनिस क्रिकेट जरी ठेवलं या गावागावांमधलं तरी त्याला ती एवढी हुशार झाली की त्या यूट्यूबच्या माध्यमातून त्या सगळ्या लाईव्ह गोष्टी दाखवून रिव्ह्यू घेतात. इथं महाराष्ट्र केसरी सारखी एक दिग्गज, मला असं वाटतं, स्पर्धा जी मानाची स्पर्धा आहे, महाराष्ट्रभरातून कित्येक लोक तिथे येतात, त्याला रिव्ह्यू नाही आहे. हे कुस्ती परिषदवाले काय झोपलेत की काय? आणि मग अशा गोष्टी करायच्या आणि त्यातून त्या शिवराज राक्षेच्या रागातून त्याने लात मारली, त्याने जी काही गोष्ट केली अनेक जण म्हणतात की ती बरोबर केली. आता जर हे असं असेल की जर पंच बायस राहत असतील किंवा मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन त्या मंत्र्यांच्या भागातलाच माणूस जिंकावा म्हणून मंत्री त्यांना देत असेल काय किंवा सांगत असेल काय म्हणून त्यांनाच विजयी करायचं, तर मग हे असले पंच खरंच मला असं वाटतं बाहेर काढून तुडवले पाहिजेत. हे कुस्तीगीर फिस्तीगीर हे परिषद ही बरखास्त करून टाकली पाहिजे. काय खेळ हा खेळ नसेल, खेळ हा राजकीय हस्तक्षेपानं होणार असेल तर फायदा काय असल्या खेळांचा? तशा या मॅच फिक्सिंग केल्या जातात, या क्रिकेटच्या, फुटबॉलच्या ज्या काय असतील त्या फिक्सिंग केल्या जातात, तसंच दर्जाचं जर हे होणार असेल तर कशाला पैलवान उभे राहतील महाराष्ट्रात? कारण एका सेकंदाचा फरक असतो. ती काही अर्ध्या तासाची तुमची जी काही कुस्ती खेळायसाठी त्या पैलवानाने 10-15 वर्ष मेहनत घेतलेली असते आणि त्याला जेव्हा असा निर्णय मिळतो तेव्हा त्याचा राग अनावर होणं हे चुकीचं नाही आहे, हे साहजिक आहे. आणि तो माईक घेतलेला कोण माणूस आहे तो त्याला मादरचोद म्हणून शिवी देतो. विशाल बनकर सोलापूर, अंतिम तिसरा पुकार. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. एका पैलवानाला मादरचोद म्हणून शिवी देतो आणि त्यानं जर तुला शिवी दिली तर महाराष्ट्र केसरीचा विचका उडवून टाकला. आणि ही कुस्ती साली बघायच्या लायकीचीच ठेवली नाही. त्याचं कारण म्हणजे राजकीय हस्तक्षेप, खेळांमध्ये होणारे राजकीय हस्तक्षेप. कारण राजकारणी हे असेच असतात, त्यांना हे असल्या काय बोलतात त्याला बोचात बोटं घालायची यांना सवय असतेच असल्या गोष्टींच्या. त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे शिवराज राक्षेसोबत झालेली, ही जर पंचांनी रिव्ह्यू न देता त्याचा निकाल घेतला असेल तर हे अत्यंत साप चुकीचं आहे. आणि मग हा खरा विजय हा शिवराज राक्षेचाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण अनेक जण जे बोटं दाखवत आहेत की मुरलीधर मोहोळांनी स्वतःचा मोहोळ म्हणून त्यांना विजयी करण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलं, असं गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि किती काय गोष्टी आहेत त्या आपल्याला सध्या तरी सांगता येणार नाही आहे. त्याच्यामुळं जी काही सोशल मीडियावरती चर्चा चालली, मीडियावरती चर्चा चालली, ही सगळी फोल आहे सध्या तरी. पण हे जे काही दिसतंय समोर की हा निर्णय नसताना देखील निर्णय दिला, त्या पंचांचा जाहीर निषेध मी स्वतः करतो वैयक्तिक. कारण जर तिथं दिसतंय समोरासमोर आणि जर तुम्ही रिव्ह्यूसारखी एखादी गोष्ट ठेवत नसाल अशा मोठ्या खेळांमध्ये, तर ही कुस्ती परिषद संघटना काय कामाच्या आहेत? काय कामाच्या? नुसत्या कॉलरी टाईट करायला, त्या मैदानात जाऊन हलगीवर नाचायला, माईक घेऊन नुसतं बोंबलत बसायला? या सगळ्या गोष्टीवरती खरोखर कोर्टामध्ये शासनाने लक्ष द्यावं. कारण एवढ्या मोठ्या मानाच्या स्पर्धा ज्याच्यासाठी 15-20 वर्ष पैलवान आपल्या शरीरावरती काम करतात, आपल्या कुस्तीवरती अभ्यास करतात आणि त्यांना जाऊन जर असल्या गोष्टी मिळत असतील तर हे साप चुकीचे आहे. हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझ्या मतदारसंघातला आहे, तो माझ्या खास आहे, तो माझ्या भागातला आहे, तो माझ्या आडनावाचा आहे, माझा ह्याचा आहे म्हणून मी त्याला जिंकून देऊ, असं जर चालत असेल तर तुमची कुस्ती तुमच्या घरातच खेळत बसा तुम्ही. त्यामुळं या सगळ्या गोष्टीवरती अभ्यास करावा आणि कुस्ती परिषदेने या सगळ्या कुस्तीच्या ज्या काही कालचं प्रकरण घडलं त्याला शिवराज राक्षेकडेच बोटं दाखवली पाहिजेत असं मला तरी सध्या वाटत नाही. लात मारणं असेल चुकीचं, रागामध्ये स्वाभाविक आहे, त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कुठल्या खेळात भांडणं होत नाहीत, कुठल्या खेळात खेळाडू अग्रेसिव्ह होत नाही. जेव्हा त्याला कळतं की मी एवढं माझे एफर्ट देऊन एवढ्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा माझ्यावर अन्याय होतो तेव्हा प्रत्येकजण चिडतो. म्हणून त्याला माईक घेऊन ते शिव्या देणारं त्याला पहिलं शोधा. शिवी देतो अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकली. या सगळ्या गोष्टी किती चुकीच्या आहेत. असले ठेवता तुम्ही शिवीगाळ करणारी लोक. एका पैलवानाला शिवी देता, जा बघू त्यांच्यावर खेळ बघू, मॅटवर खुसती त्या पैलवानावर, मादरचोद शिवी देतो ना त्याला, जा बघू, एका दणक्यात खाली आडवं करल
मादरचोत काय परत पाणी मागायचं पब म्हणायचं पण राहणार नाही. आम्ही पैलवानांचा आदर केला पाहिजे, पैलवानांच्या खेळाचा आदर केला पाहिजे. जो खरा आहे, जो जिंकला आहे त्याला जिंकलं म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. आणि हे राजकीय हस्तक्षेप सगळे या खेळांमधून बाहेर काढले पाहिजेत. तर आणि तरच या खेळांना मोठी उंची मिळेल. लोक यांच्याकडे आदराने पाहतील. खेळाडूला देखील समाधान वाटेल की मी माझ्या मेहनतीचं चीज केलं आणि ते मला मिळालं. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल मला आवर्जून कळवा.